अमेरिका आणि इस्रायलनं कालपासून सुरू केलेल्या हल्ल्यांमुळे इराणला सगळ्यात मोठा धक्का बसलाय। अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या या हल्ल्यामध्ये इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत ते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झालाय। 1989 पासून अयातुल्ला अली खामेनी हे इराणचे सुप्रीम लीडर होते। सर्वात आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनींचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं। अमेरिकी मीडियाच्या दाव्यानुसार खामेनींच्या घरामधल्या 4 सदस्यांचा देखील मृत्यू झालाय। यामध्ये खामेनींची सून, मुलगी, नात आणि जावई देखील मारले गेले असा दावा अमेरिकन मीडियाने केला। या बातमीला इराणच्या माध्यमांनी देखील दुजोरा दिलाय। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला। दरम्यान खामेनींच्या मृत्यूनंतर इराण चांगलाच आक्रमक झालाय। इराणने इस्रायलसह आखाती देशांमधल्या अमेरिकन तळांवरती हल्ले चढवलेले आहेत। हे हल्ले आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पश्चिम आशियामधील युद्धजन्य परिस्थिती ही आणखी चिघळू देखील शकते। इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांचा खात्मा झाल्याच्या नंतर आता इराणमधली सद्यस्थिती दाखवणारे सॅटेलाइट फोटो देखील समोर येत आहेत। खामेनींचा तेहरानमधल्या राजप्रासादाची 2 दृश्य अमेरिकेनं जारी केली आहेत। तेहरानमधला 2025 मधला राजप्रासाद आणि आता क्षेपणास्त्रांचा अचूक मारा केल्याच्या नंतर तोच राजप्रासाद बेचिराग झालेला दिसतोय। या राजप्रासादामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची सरकारी निवासस्थानं देखील होती। हे सगळेच्या सगळे मारले गेल्याचं देखील बोललं जात आहे। दरम्यान अमेरिका आणि इस्रायल यांनी ही संयुक्त कारवाई केली। यामध्ये खामेनी यांना कसं मारलंय आपण बघूया। सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि खामेनी यांच्यामध्ये चर्चा सुरू होती। इस्रायल अमेरिका सातत्यानं सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी यांच्या शनिवारी अली शमखानी हे खामेनी यांच्या भेटीसाठी पोहोचले होते आणि खामेनी हे शमखानी आणि रिव्होल्यूशनरी गार्ड प्रमुख मोहम्मद पकपोर यांच्यासोबत चर्चा करत होते। ही चर्चा सुरू असतानाच इस्रायलनं मिसाईल हल्ला केला, ज्यामध्ये खामेनींचा मृत्यू झालाय। या हल्ल्यामध्ये खामेनी, पकपोर आणि शमखानी हे तिघेही ठार झाले आहेत। खामेनींची सून, मुलगी, नात आणि जावई असे आणखी 4 जण मारले गेल्याचं देखील वृत्त आहे। तर इराणमधले सुप्रीम नेते नेमके कोण असतात, ते कसे निवडले जातात हे देखील जाणून घेऊया। देशाचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय प्रमुख ते असतात। सुप्रीम लीडर हे राष्ट्राध्यक्ष पदापेक्षा देखील मोठं पद आहे। इराणमधल्या इस्लामिक क्रांतीनंतर या पदाला सध्या महत्त्व प्राप्त झालं। सैन्य, न्यायव्यवस्था, सरकारी धोरणांवरती सुप्रीम लीडरचं अंतिम नियंत्रण असतं। देशामधील धर्मगुरूंच्या परिषदेद्वारे सुप्रीम लीडर याची निवड होते। एकदा निवड झाल्याच्या नंतर सुप्रीम लीडर हे आयुष्यभर त्या पदावरती राहू शकतात। 1979 मध्ये इराणमध्ये अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या नेतृत्वात इस्लामिक क्रांती घडवली। इस्लामिक क्रांतीच्या नंतर अयातुल्ला रुहोल्ला खामेनी हेच सुप्रीम लीडरपदी त्यांची नियुक्ती झालेली होती। अयातुल्ला रुहोल्ला खामेनींच्या नंतर 1989 मध्ये अयातुल्ला अली खामेनी हे सुप्रीम लीडरपदी विराजमान झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।